नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कोणत्याही गोष्टीचे संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय त्यावर भाष्य करू नये, नाहीतर आपलं अज्ञान उघड पडतं। आजचा सुविचार आपण बघितला तर घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेकनंतर पाहूया बातम्या। मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून विद्यापीठाला उन्नत भारत अभियान विभागीय समन्वय केंद्र मंजूर करण्यात आले आहे। देशभरात 40 संस्थांची प्रादेशिक समन्वय संस्था म्हणून निवड झाली असून त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा समावेश आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारच्या वतीने उन्नत भारत अभियानाचे प्रादेशिक समन्वय केंद्र मंजूर झाले आहे। सदर केंद्र विदर्भ स्तरीय असून विदर्भातील सर्व कृषी व अकृषी विद्यापीठे तांत्रिक संस्था या केंद्राशी जोडण्यात आल्या आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि बऱ्याचदा बोलण्यात येतं, आपल्याला लक्षात येत असेल की आपल्याकडे शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्या संबंधी आपण काही करू शकू की नाही करू शकू माहिती नाही आपल्याला, आपली क्षमता पण ती कदाचित नसते। पण एनएसएस नेटवर्किंग आहे तर तुम्ही शेतकऱ्यांच्या पत्नीसाठी काय करता विद्यापीठ म्हणून? मी म्हटलं सर आप तो कुछ नहीं कर रहा हूं, करते हैं लेकिन आगे सोचेंगे। आणि मग असं वाटलं की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उन्नत भारत अभियानामध्ये मदत होऊ शकतं का? आणि म्हणून मग मी त्यावेळेला पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर भाले, आपण तर गावाचा विकास करू, त्याची मूळ कल्पना ग्राम विकास आणि स्वयंरोजगार अशी त्याची मूळ कल्पना आहे। तिथे जे अवेलेबल आहे त्याच्या भरोश्यावर गावाचा विकास आणि तिथूनच रोजगाराची निर्मिती। आता मायग्रेशन जे चालू आहे रुरल मधनं, आता 57% ग्रामीण भागातल्या शहरी भागामध्ये मायग्रेट झाले लोक आहेत। आपली सगळी अर्बन इकॉनॉमीच्या भरोश्यावर डेव्हलपमेंट चालू आहे, रुरल इकॉनॉमीकडे दुर्लक्ष आहे। या सगळ्या याच्यामुळे जर आपण तिकडे लक्ष केंद्रित केलं तर रुरल इकॉनॉमी डेव्हलप होईल आणि सर्वांगीण विकास समाजाचा दिसेल, असं मी त्यांच्याशी बोललो भाले सर। त्यामुळे याच्यासाठी काय करायचं? आम्ही त्यांना असं म्हणलं की शेतकऱ्यांचे सगळे पोरं आमच्याकडे आहेत आणि शेतकऱ्याचं तंत्रज्ञान तुमच्याकडे आहे। मग त्यामुळे याची सांगड घालतात की आणि आनंदाची गोष्ट अशी त्यांनी एका वाक्यात मला खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला, सर्वांना तुम्ही खूपच चांगला विषय घेऊन आला। आणि असं करता करता मग मी नागपूरचा चार्ज माझ्याकडे द्यायला होता ऍक्टिंग, आपल्याला माहिती तुम्ही त्या पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे घेऊन पातुरकर सरांना म्हटलं की पशुवैद्यकीय आणि हे गाव याला काही जोडता येत का? त्यांनी तेवढ्याच आनंदाने प्रतिसाद दिला जेवढा भाले सरांनी दिला। देशभरात 40 संस्थांची प्रादेशिक समन्वय संस्था म्हणून निवड झाली असून त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा समावेश आहे। या संदर्भात नुकताच सामंजस्य करार विद्यापीठ व उन्नत भारत अभियान ग्रामीण विकास व तंत्रज्ञान केंद्र IIT दिल्ली यांच्यात करण्यात आला आहे। सुदैवाने विद्यापीठांकडे एनएसएसचं मोठं स्ट्रक्चर असतं, एनएसएसचा मोठा रोल या ठिकाणी आहे। स्टार्टअप जे आता मी सांगितलं ते त्यांनी केले, तर आपले इन्क्युबेशन सेंटर आहे इंगोले सर त्याचे आहे, स्टार्टअपला आपण त्याच्यासोबत ते जोडलं आहे। आणि आता 16 मार्चला ते दिवसभराची त्याची एक कार्यशाळा आहे। म्हणजे आपल्यासाठी दुसरी अभिमानाची गोष्ट अशी की त्यांनी जे RCIला कार्यशाळा दिल्या तर आपल्याला अमरावतीला कार्यशाळा ही IIT दिल्लीने दिली आहे। आपला RCI अमरावती आहे, NCI दिल्ली IIT आहे, जे देशभरातल्या सगळ्या RCIवर ज्याचं कंट्रोल आहे त्या दिल्लीच्या IITने आपल्याला सांगितलं की तुम्ही मराठवाड्याची पण कार्यशाळा इथे घ्या। तर 16 मार्चला अमरावती विद्यापीठ नाही, विदर्भातले सगळे विद्यापीठ शिवाय नांदेड विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ आणि जळगाव विद्यापीठ इतक्या विद्यापीठातले सगळे लोक
16 मार्चला या ठिकाणी PI जे असतात त्यांचे लोक या ठिकाणी येणार. IIT दिल्लीचे 4 एक्सपर्ट या ठिकाणी येणार आणि त्यांना आपण प्रशिक्षण देणार. ते गाव कसे डेव्हलप करायचे, काय काय पॉसिबिलिटीज त्याच्यामध्ये आहेत आणि ती कार्यशाळा पण आहे. तुम्हाला माहिती द्यायचीच होती आणि कार्यशाळेच्या आधी माहिती द्यावी म्हणजे कार्यशाळेत पण पब्लिसिटी होईल. तो पण एक विषय त्या ठिकाणी होता आणि व्हाईस चान्सलर पण येणार त्याच्यातले. आता 3-4 व्हाईस चान्सलर मला कन्फर्म झालेले आहेत, बाकीचे होतील आणि ते सगळे मला आपल्याला आनंद याचा आहे की सगळे व्हाईस चान्सलर हे समाजाभिमुख प्रोजेक्टमध्ये विद्यापीठाला इन्व्हॉल्व करायला तयार आहेत. विद्यार्थ्यांचा उत्साह तर दांडगाच आहे. मला वाटतं ही शिक्षण क्षेत्रामध्ये भविष्यात निर्माण होणारी सामाजिक चळवळ आहे. नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉक्टर DT इंगोले, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉक्टर राजेश बुरंगे व उन्नत भारत अभियानाच्या शासन नामित प्रवर्तक डॉक्टर अर्चना बारब्दे हे उन्नत भारत अभियान प्रादेशिक समन्वय केंद्राचं काम पाहणार आहेत. कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर, डॉक्टर DT इंगोले, डॉक्टर राजेश बुरंगे, डॉक्टर अर्चना बारब्दे, PRO विलास नांदुरकर आदी उपस्थित होते. उन्नत भारत अभियानाचं सेंटर जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला मिळालं, ज्यातनं फायदा काय होईल याच्यापेक्षा सुद्धा एक शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून समाजात एक संदेश मात्र चांगला जाणार आहे आणि तो संदेश असा जाईल की ज्याच्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टी ही समाजाची बदलेल आणि शिक्षण हा विषय केवळ वैयक्तिक करिअरपुरता उपयोगाचा नाही तर तो समाज विकासासाठी सुद्धा उपयोगाचा आहे. अशा प्रकारचा तो संदेश याच्यातून जाईल. त्याचं मुख्य कारण असं आहे की आज समाजातलं सगळ्यात मोठं मॅनपॉवर जे आहे ते सगळं मॅनपॉवर हे शिक्षणामध्ये आहे. सगळ्यात तरुण वर्ग, आज आम्ही तरुणांचा भारत देश म्हणतो, या तरुण वर्गाचा उपयोग शिक्षण घेता घेता समाज विकासामध्ये जर तो लागला, त्याचं योगदान जर त्याच्यामध्ये झालं तर समाज विकासामध्ये मोठं योगदान राहील. आणि उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून शिक्षण म्हणजे कॉलेजेस, विद्यार्थी आणि समाज यांना आपण जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये उन्नत भारत अभियानाच्या मार्फत जे काही वेगळे प्रोजेक्ट्स मिळतील ते प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून हे सगळे विद्यार्थी समाज विकासासाठी कामं करतील. त्यापूर्वी हे सगळे विद्यार्थी NGOच्या मदतीने, गावातल्या लोकांच्या मदतीने गावामध्ये जातील, त्याचं सर्वे करतील, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतील, त्याच्यावर प्रोजेक्ट आपण शासनाकडे सबमिट करू उन्नत भारत अभियानाकडे आणि त्याच्यातनं मग त्यानंतर समाज विकासाचं काम सुरू होईल. मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये समाज विकास हा प्राधान्याने घेतला जाणारा पहिल्यांदा असा प्रयत्न देशभरामध्ये तो होत आहे आणि म्हणून मी मनापासून मानव संसाधन विकास मंत्रालयाला, उन्नत भारत अभियानाला आणि प्रामुख्याने आदरणीय विजय भटकरांना मनापासून धन्यवाद. बडनेरा मार्गावरील एम्पायर मॉलमध्ये सुरू होणाऱ्या तंदुरी नाईट्समध्ये नॉनव्हेजची विक्री होणार होती. या विरोधात जैन बांधवांनी दंड थोपटले. अहिंसा परमो धर्म असा संदेश देणाऱ्या धर्माचं आचरण जैन स्थानक परिसरात व्हावं अशी किमान अपेक्षा जैन बांधवांची होती. ती जाणून पनपालिया परिवाराने नॉनव्हेज विक्री रद्द केली असून क्षमाही मागितली आहे. बडनेरा मार्गावरील एम्पायर मॉलमध्ये तंदुरी नाईट्सची सुरुवात होणार होती. येथे नॉनव्हेजची विक्री केली जाणार होती. एम्पायर मॉलच्या बाजूला जैन स्थानक आहे. येथे उपासना चालते, साध्वी मुनी येतात. याशिवाय जेथे नॉनव्हेज आहे तो परिसर जैनांना वर्जित आहे. तेव्हा एम्पायर मॉलमध्ये नॉनव्हेजची विक्री होऊ नये अशी भूमिका जैन बांधवांनी घेतली. या संदर्भात विशेष सभा घेण्यात आली. एम्पायर मॉल समोर निदर्शनं करून जैन बांधवांनी नॉनव्हेज विरोधी कृती समिती गठीत केली. वार्तालाप करून पनपालिया परिवार नॉनव्हेज विक्री थांबवणार असला तर बरं, नाही तर साम दाम दंड भेद असे सारे वापरण्याचा निश्चय देखील जैन बांधवांनी केला. पनपालिया परिवाराचा हा मॉल आहे. जैन बांधवांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन त्यांच्या धार्मिक भावना दुखावू नये यासाठी हे रेस्टॉरंट येथे न लावण्याचा निर्णय पनपालिया यांनी घेतला आहे व यापुढेही मद्य मांस विक्रीला येथे थारा राहणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं. जो नॉनवेज की दुकान बंद कर दी, इसके बारे में आपको जैन समाज को हमारे वजह से जो भी क्षति हुई होंगी हम क्षमा चाहते हैं. हमारी कोई भावनाएं नहीं थी. हम लोग पहले ही जैन समाज के साथ में जुड़े हुए हैं. हम लोग पहले से आदर सत्कार करते हैं. हमारी तरफ से पनपालिया परिवार की तरफ से कोई भी जैन समाज को कोई भाव ये ठेस पहुँची होंगी तो क्षमा चाहते हैं. और आगे चल के भी इसमें ऐसा कोई आगे ये ऐसा काम हमारे मॉल में कभी कोई होगा नहीं.
याबद्दल जैन समाजाच्या वतीने प्रशांत पनपालिया यांचे माळ व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले। यावेळी श्री ओसवाल संघाचे अध्यक्ष चंदू सोजतिया, दादावाडी संस्थानचे विश्वस्त राजेंद्र बुच्चा, सुशील बहु मंडळाच्या अध्यक्ष चंद्रकला मुनोत, सरिता संकलेचा, पूनम संगई, भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संजय आचलिया, अमृत मुथा, महेंद्र गांधी, प्रकाश बोकरिया, नरेश कंठालिया, सुरेश मुनोत, सुरेश जैन, दिलीप संकलेचा, प्रकाश संचेती, सुभाष भंडारी, भूपेंद्र नेवजिया, सुरेंद्र नेवजिया, राजेंद्र वाडिया, संजय मुनोत, इंदर सुराणा यांच्यासह ओसवाल महिला संघाच्या अध्यक्ष मीना मुथा, बिजुबाला मुनोत, उषा सामरा, भारती मुथा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मंडळाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या। जैन बांधवांच्या भावना लक्षात घेऊन पनपालिया परिवाराने नॉनव्हेज विक्री होणार नाही असं आश्वासन दिलं, त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं ओसवाल संघाचे अध्यक्ष चंदू सोजतिया यांनी सांगितलं। पूरा जैन समाज की महिलाएं एम्पायर मॉल के सामने हमारे स्थानक के पास में है, जो यहाँ पर नॉन वेज की शॉप चालू हुई थी। पनपालिया परिवार ने हमारे जैन समाज की भावना और आस्था को देखते हुए इस स्थान की पवित्रता को बरकरार रखने का उन्होंने हमारे से प्रॉमिस किया कि इसकी पवित्रता बरकरार रहेगी और नॉन वेज की दुकान यहाँ पर नहीं खुलेगी। जो भी हुआ वो किसी गलतफहमी की वजह से हो गया, ऐसा उनका बोलना है। तो आगे से भी कोई भी नॉनवेज की दुकान और दारू बार वगैरह यहाँ पे नहीं आएगा। धार्मिक भावना को और हमारी स्थान की पवित्रता को पूरा रखेंगे। हम पनपालिया परिवार को हमारी भावना का जो कदर किया और बहुत तुरंत इन्होंने इस चीज़ का डिसीजन लिया, इसके लिए उनका पूरे पनपालिया परिवार का बहुत बहुत आभार और बहुत बहुत धन्यवाद पूरे समाज की ओर से हम देना चाहते हैं। जो हमने आज तक आंदोलन किया था, अभी उनके कहने के अनुसार जो उन्होंने सारा हमसे प्रॉमिस किया लिखित में देने के, रजिस्टर करने किया, तब तक का हमारा आंदोलन हम स्थगित कर रहे हैं अभी। और आगे भी ऐसी भावना कभी उनके आए नहीं, ये उनसे भी हम ये पुनः रिक्वेस्ट करते हैं कि कोई भी ऐसी भावना यहाँ पर ना हो जिससे हमारी भावना को ठेस पहुँचे। तो हम आज यहाँ पर पनपालिया परिवार का धन्यवाद करते हैं। स्थानकाच्या परिसरात नॉनव्हेजची विक्री होऊ नये अशी भूमिका जैन बांधवांची होती। जैन स्थानकाचं पावित्र्य कायम राखण्यासाठी पनपालिया यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल आपण ऋणी राहू असं दादावाडी संस्थानचे विश्वस्त राजेंद्र बुच्चा यांनी सांगितलं। अहिंसा के मार्ग पे चलने वाले जैन समाज का और जैन धर्म का जिस तरह से पनपालिया परिवार ने स्वागत किया, अभिनंदन किया और जैन समाज की बात को माना, एक ऐसा कार्य, एक ऐसा सार्थक प्रयास जो न केवल स्तुत्य है बल्कि वरेण्य है। न जाने कितने सालों तक ये समाज और ये धर्म और ये संस्थान पनपालिया परिवार का ऋणी रहेगा कि उन्होंने हमारी भावनाओं को समझा और हमारी कद्र किया। उसके लिए हम पूरे समाज के तरफ से उनका बार बार अभिनंदन करते और आभार व्यक्त करते। नॉनव्हेज विक्रीचा निर्णय मागे घेण्यात आला याबद्दल सुशील बहु मंडळाच्या अध्यक्ष चंद्रकला मुनोत यांनी देखील आभार मानले। या संदर्भात महिलांनी पदाधिकाऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिल्या आहेत। एम्पायर मॉल में जो पनपालिया जी का है, वहाँ पर एक नॉनवेज होटल और बार खुल रहा था। उसकी वजह से हमारा लक्की स्थानक में स्वाध्याय जो होते हैं, धार्मिक कार्यक्रम जो होते हैं और महाराज साहब यहाँ ठहरते हैं, तो उस सब धार्मिक भावनाओं को ठेस पहुँच रही थी। पर हमने इस चीज़ों का आंदोलन भी किया था कि हमने उसका विरोध भी किया था। तो उन्होंने हमारी इन भावनाओं का मान रखते हुए, सम्मान रखते हुए उन्होंने ये जो वो नॉनवेज होटल खोल रहे थे और जो बार यहाँ पे शुरू होने वाला था उसको बंद कर दिया है। और इस चीज़ के लिए हम पनपालिया परिवार का बहुत बहुत धन्यवाद करते हैं। पूरे जैन समाज की ओर से हम उनका तहे दिल से धन्यवाद करते हैं जो उन्होंने हमारी बात का, हमारे भावनाओं का, हमारी धार्मिक भावनाओं का जो ध्यान रखा। और आगे भी हम यही चाहते हैं कि ये जो धार्मिक, जहाँ पे भी ये जैन धार्मिक या जो भी धार्मिक स्थल होते हैं वहाँ पे ऐसी कोई भी नॉनवेज होटल या बार खुलने नहीं चाहिए। इसके लिए हम हमेशा इस चीज़ का समर्थन करते हैं। धन्यवाद। यहाँ बाजू में एम्पावर मॉल में नॉनवेज का शॉप खुलने वाला था, जो पनपालिया जी ने खुलने के लिए उनको आज्ञा पत्र दिया था, लेकिन हमारी धार्मिक भावना का उन्होंने ध्यान में रखते हुए ये जो हमारी धार्मिक भावना का ध्यान में रखा और उन्होंने वो शॉप के लिए
शॉप को शॉप खोलने का हस्तगत किया, स्थगित किया। इसके लिए हम उनके बहुत बहुत आभारी हैं। हम उनका बहुत बहुत अभिनंदन करते हैं, बहुत बहुत धन्यवाद देते हैं। ये हमारी धार्मिक भावना का उन्होंने जो ख्याल रखा उसके लिए हम बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं और आशा करते हैं। बोलिए। अहिंसा परमो धर्म की जय। और जैन धर्म अहिंसा में ही धर्म मानता है। जीवों की रक्षा करना, जीवों पर दया करना, यही हमारा जैन धर्म है। और जैन धर्म की शाकाहार से ही पहचान होती है। और हमारी भावनाओं को पहचान कर और ये होटल वाले और पनपालिया परिवार जो भी है, इन लोगों ने यह काम स्थगित कर दिया है। इसलिए मैं उन सभी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगी और बहुत बहुत हार्दिक आभार मानती हूँ। आपने हमारी भावनाओं का महत्व देकर ये काम स्थगित किया, इसलिए हम सबके आभारी हैं। शहर कोतवाली ठाण्याचे ASI रामसिंग चव्हाण यांनी आत्महत्या केली। त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव असल्याने खळबळ माजली। मंगळवारी चव्हाण कुटुंबियांनी DCPंना निवेदन दिलं व कारवाईची मागणी केली असता सकारात्मक आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। सोमवारी दुपारी 2:30 वाजता शहर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत ASI रामसिंग गुलाबसिंग चव्हाण यांनी आत्महत्या केली। त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती। या सुसाईड नोटमध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे लिहून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती। मंगळवारी या संदर्भात मृतकाची पत्नी अनिता रामसिंग चव्हाण, मुलगा सागर रामसिंग चव्हाण व अमन रामसिंग चव्हाण व नातेवाईकांनी CP कार्यालयाला धडक दिली। पोलीस आयुक्त संजय बाविस्कर एका मीटिंगला गेले असल्यामुळे त्यांनी DCP यशवंत सोळंके व DCP शशिकांत सातव यांच्याशी चर्चा केली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली। देखो अभी जो मुद्दे उठाए थे वो मुद्दे हमारे चोरवली साहब सीनियर इंस्पेक्टर है, आपके पुलिस स्टेशन के फैजलपुरा। आपको मालूम है जो पुलिस ऑफिसर है, कर्मचारी है कि ADA दाखिल होती है तो जैसे कि ASI इन्वेस्टिगेट करते हैं, लेकिन ये सीरियस मैटर है तो हमने सीनियर इनको रखा है इन्वेस्टिगेशन के लिए। जो एक्सपीरियंस ऑफिसर है उनको मालूम है क्या चीज़ कैसे करना है। ठीक है, आपके जो भी छोटे छोटे मुद्दे हैं। यावेळी शशिकांत सातव व यशवंत सोळंके यांनी योग्य चौकशी करून दोषींवर नक्कीच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं। मात्र यानंतरही नातेवाईकांचं समाधान झालं नाही। त्यांनी सिटी न्यूजशी बोलताना जोपर्यंत आम्हाला लेखी कारवाईचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही असा इशारा दिला। कल मेरे पापा ने आत्महत्या कर ली, सिर्फ डिपार्टमेंट के प्रेशर में आगे। उन पे 2 महीने की पेमेंट रुकी हुई थी। उनके नाम बता डायरेक्ट पहले। 2014 में उनका एक्सीडेंट हुआ था, ऑन ड्यूटी एक्सीडेंट। 2014 के बाद उन पे कभी भी कार्रवाई नहीं की गई, किसने एक्सीडेंट किया, क्या किया। एक्सीडेंट होने के बाद उनको ड्यूटी पे ज्वाइन होने के लिए प्रेशर डाला गया कि तुम ड्यूटी पे ज्वाइन हो वरना तुम्हारी पेमेंट नहीं देंगे, और उन्होंने वैसे ही किया, 10 महीने की पेमेंट नहीं दी। बोर्ड ने सीधा सीधा बोला था कि ये अनफिट है, ये अभी ज्वाइन नहीं कर सकते। इन्होंने पप्पा ने आके यहाँ पे उनको बार बार बताया, लेटर पे दिया है, लेकिन उन्होंने कुछ भी इंक्वायरी नहीं की, कुछ भी नहीं किया। और अब कल वो यहाँ आए थे, उनकी 2 महीने की पेमेंट अटकी थी। यहाँ पे उनको हेड बोर्डर ने उनसे क्या बदतमीजी की कि उन्होंने प्रेशर में आके कल आत्महत्या कर ली। और हम ये चाहते हैं कि उन पे कार्रवाई हो, तो पुलिस वाले उन पे कार्रवाई नहीं कर रहे, हमारी बात नहीं सुन रहे ना, कंप्लेंट ले रहे हैं हमसे। वो बोलते हैं कि हम सिर्फ एक लेटर देते हैं कि हम उन पे कार्रवाई करेंगे, जो हमें नहीं चाहिए। शेवटी नातेवाईकांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात जाऊन तेथील ठाणेदार आसाराम चोरमले यांच्याकडून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं लेखी घेतल्यानंतर पोस्टमार्टम करून बॉडी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। पोस्टमार्टम झाल्यानंतर बॉडी ताब्यात घेतली। का नाम रहता तो उस पर तुरंत गुना दाखिल होता था। अगर ये पुलिस प्रशासन के अधिकारी, वरिष्ठ अधिकारी जो है, कर्मचारी है, जो भी है, उनका नाम अगर उसके अंदर लिखा हुआ है तो उसके ऊपर भी गुना दाखिल होना चाहिए ना सर। ये क्यों नहीं कर रहे? अभी क्या बोलते हैं कि हम आपको पत्र व्यवहार करके दे रहे हैं, आगे चल के कार्रवाई होंगी, चौकसी करेंगे। हमारा बोलना ये है कि अगर दूसरा कोई आम आदमी रहता तो आप उस पर तुरंत गुना दाखिल करते, तो वैसा ही इन पे भी गुना दाखिल होना चाहिए, हमारा ये बोलना है। 9 महीने
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आरोग्य अधिकारी व दैनंदिन सफाई कंत्राटदारांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी शहर स्वच्छतेबाबत निर्देश दिले। स्वच्छता न झाल्यास कारवाईची तंबीही दिली। मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी नवीन दैनंदिन साफसफाई कंत्राटदारांची बैठक घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आलं। यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, विशाखा मोटघरे, निवेदिता घारगे, प्रशांत शेळके, तौसिफ काझी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, डॉक्टर विक्रांत राजूरकर यांच्यासह स्वास्थ्य निरीक्षक, स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉक्टर श्वेता बोके व कंत्राटदार उपस्थित होते। मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी यावेळी सांगितलं की कंत्राटदाराने सर्व रहिवासी, व्यावसायिक परिसर, शासकीय, निमशासकीय संस्था, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी निर्माण होणारा सर्व प्रकारचा कचरा हे मूळतः निर्मिती होणाऱ्या जागेवरून ओला व सुका वेगवेगळा कचरा संकलित करणे, सदरचा वर्गीकृत कचरा मनपाने निश्चित केलेल्या कंटेनरच्या ठिकाणी किंवा मनपा सांगेल त्या प्रभागातील ठिकाणी वेगवेगळा जमा करावा। रस्ते, लहान मोठ्या कच्च्या व पक्क्या नाल्या, सर्व्हिस गल्ल्या, सार्वजनिक संडास, मुताऱ्या, कल्वर्ट, रोड क्रॉस ड्रेन साफ करणे, तसंच रोडच्या आजूबाजूचा व नालीवरील गवत काढणे, रोड डिवायडर वरील व त्याचे आजूबाजू असलेला कचरा, गाळ, फुटपाथवरील कचरा व घाण साफ करून कंटेनरमध्ये टाकावी। लिटर बिन्स मधील कचरा काढणे, निघणारा कचरा, गाळ, मलबा आदी महानगरपालिका अमरावती क्षेत्रातील कंटेनरमध्ये कचरा कुंड्यामध्ये आणून टाकणे असे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले। तसंच पावसाळ्यापूर्वी प्रभागातील नाल्या साफ करणे, डास निर्मूलन मोहीम राबवणे, प्रभागात फवारणीचे व धुवारणीचे काम करावे लागणार आहे असंही त्यांनी सांगितलं। दैनंदिन साफसफाईबाबत अटी व शर्ती, कंत्राटदाराला नेमून दिलेले साफसफाईचे काम त्याने कोणत्या कालावधीत करावे याबद्दलही त्यांनी निर्देश दिले। तसंच कंत्राटदाराला मनपा प्रशासनाला अहवाल देणं बंधनकारक असल्याचं सांगून निर्देशानुसार कामं न झाल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची तंबीही त्यांनी दिली। भातकुली तालुक्यातील खारतळे गाव येथे धोकादायक स्थितीत विजेच्या तारा आहेत। वाकलेले खांब, उघडलेल्या डिपी याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। गावात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। खारतळे गाव येथे महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार असल्याचं दिसून येत आहे। महावितरणच्या अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बुधागड वासियांनी केला आहे। आमच्या गावात जे इलेक्ट्रिकचे पोल आहेत हे जीवाची हानी होत आहे। जे आपल्या यांनी इलेक्ट्रिकवाल्यांनी सांगितलं होतं का बा तुमचं 8 दिवसात काम करतो, अजूनही त्याला निवेदन देऊ 1 वर्ष झालं, अजूनही ते आलेले नाही। महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेले होते की या 1 वर्ष जवळपास झालेलं आहे, याला जवळपास होऊनही या अधिकाऱ्यांनी 2 दिवसात 8 दिवसात करतो म्हणून असं काम केलेलं नाही आहे कुठलं। याची जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे? याची दक्षता महावितरणवाल्याने घ्यायची होती। पण आता जर याला हात शिंकतो माझा 1 फूट फक्त हे राहिलेला आहे, 1 फुटानंतर जर आमची हा जो रहदारीचा रस्ता आहे या रस्त्याची दक्षता कोण घेणार आहे? खारतळे गाव वीज वितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या काही भागात वाकलेले खांब, लोंबकळलेले विजेचे तार, उघडलेल्या डिपी याकडे अधिकाऱ्यांचं सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तसंच बुधागड येथील गावकऱ्यांनी गेल्या 1 वर्षापूर्वी या संदर्भात निवेदन सादर केले होते। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले, परंतु ते खोटे असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न बुधागड वासियांनी उपस्थित केला आहे। आपल्या नाही ना बा गाव गई हे इकून तिकून तार सारे लमकलेले हात, गोळे पडतात, ढोरं वासरात, लेकरं बाय हात, कमी जास्त झालं एखाद्या वक्ती कोणी अधिकारी येऊन पाहत नाही। हे आमची मर्याची सोय आहे एखाद्या वक्ती। काही ना काही आमच्या इकडे लहान लक्ष तरी करा जरासं। कानिरा नाम आम्हाला पाहतच ना कधीच। कानिरा काही बंड्या जोडे येतात, हे तारा शिंद्याच्या लायकीचे आले तरी तुम्ही आम्हाला पाहतच ना। हे काही तुमची हे आहे का? करिता आम्ही याच्या अगोदर बऱ्याचशा तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत महावितरणला, परंतु हे तात्पुरतं असं काही करतात आणि पुन्हा पाहिलं ते जसंच तसंच। तर या शॉर्ट सर्किटमुळे एखाद्या वेळेला जीवितवाची जर हानी झाली तर याला जबाबदार महावितरण राहील
त्याकरता आमची श्री गावकऱ्यांची नम्र विनंती आहे का ही जी तार आहेत हे पोल वाकलेले आहेत, कुठे कुठे स्ट्रेन आहेत खांब्यांना, तसेच रोवलेले खांबे आहेत काही काही. बुधागड येथील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन विजेच्या तारामधून गोळे खाली पडल्याने बैलगाडी चालक तसेच पायी चालणारे नागरिक थोडक्यात बचावले. जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोणाची असा प्रश्न बुधागड वासियांचा आहे. या घटनेमुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. भातकुलीहून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या संदर्भात बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. बुलढाणा लोकसभेसाठी 18 एप्रिलला मतदान होणार असल्याचं सांगून त्यांनी माहिती दिली. भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार 05 बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरता 18 एप्रिल रोजी मतदान होणार असून 23 मे 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 27 मे रोजी पूर्ण होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. या आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात लोकसभा निवडणूक 2019 विषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, जिल्हा माहिती अधिकारी SK बावस्कर, माहिती सहाय्यक निलेश तायडे आदी उपस्थित होते. त्याच्यामध्ये त्या उमेदवारांनी किती लोक लावले आहेत आणि ते करते त्यांचा पगार आम्ही त्यांच्या एक्सपेंडिचरमध्ये घेतो. सोशल म्हणजे बल्क मेसेजेस आहेत ते त्या टीममध्ये सर्टिफिकेशन करूनच ते होतील, नाहीतर मग त्यांच्यावर मग आपल्याला मीडियावर एक लिमिटेशन दिलेलं आहे. टोटल एंटायर 70 लाख 70 लाख. एखाद्या उमेदवाराला पाठिंबा दिला जातो, समर्थन दिले जाते, न्यूज छापले जाते, तर ते पेड न्यूज धरणार आहे जर समितीला वाटलं की ही पेड न्यूज आहे तर तुमच्या अधिकारांना आपण आपल्या मीडिया सेंटर त्याविषयी चर्चा करू आणि बोलूच आपण जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघ असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाल्या की जिल्ह्यात एकूण 2251 मतदान केंद्र आहे. त्यापैकी बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्याला 4437 बॅलेट युनिट, 2580 कंट्रोल युनिट व 2580 व्हीव्हीपॅट मशीन प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली. आणि आपण एक MCMC कमिटी म्हणून स्थापन करतोय, मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटी. त्याच्यामध्ये जे पण पेड न्यूज राहणार आहेत किंवा पॉलिटिकल पार्टीजना काही व्हिडिओवर द्यायचे आहे, TV वर द्यायचे आहे किंवा प्रिंट मीडियामध्ये द्यायचे आहे, त्याचं आधी सर्टिफिकेशनसाठी ते आमच्या कमिटीपर्यंत त्यांना आणावं लागेल. आणि आता 5 वाजता मी पॉलिटिकल पार्टीशी पण मीटिंग घेत आहे. त्यांना ऑलरेडी ते सांगितलेले आहे की त्यांनी सर्टिफाय करून घ्यायचे आहेत. त्यांच्या ज्या पेड न्यूज आहेत त्या पेड न्यूज राहतील त्या त्यांच्या एक्सपेंडिचरमध्ये जातील आणि ते त्यांचं एक्सपेंडिचरमध्ये काउंट होतील. त्या कमिटीचं जे ECR प्रमाणे नॉमिनेशन दिलेले आहेत त्याचे आपण गठन केलेले आहे की प्रेस नोटमध्ये आपल्याला पाहिजे असल्यास आम्ही आपल्याला पुरवू. पेड न्यूज हा प्रकार निवडणूक खर्चामध्ये येईल का? खर्चामध्ये निवडणूक जो खर्च दिलेला आहे Yes. पेड न्यूज ठरवणार कसं आहे? आपण पेड न्यूज जो आहे त्याचं सर्टिफिकेशन त्यांना आधी करून घ्यायचं आहे त्या कमिटीमध्ये. ते बरोबर असेल आणि सर्टिफाय झालं तरच मग त्यांना ते पेड न्यूज तुम्ही सर्टिफाईड करणार आहे, पण पेड न्यूज कसं सर्टिफाईड करणार आहे ती कमिटी बघणार आहे आणि कमिटी ठरवणार आहे. रुरलसाठी आणि 1400 मतदार सिटी एरियासाठी आपण घेतलेले आहे अकॉर्डिंग टू द व्हीव्हीपॅट. त्याच्यापेक्षा जास्त आपण घेतले. हा वेळ वाढला पण व्हीव्हीपॅटवर जर बघायचं पण तुम्ही ते बघा ना, व्हीव्हीपॅटवर जे आहे वेळ तो वाढलेला नाही. 1400 जे आपण ते बघतोय तो वेळ आणि ते टॅली केलेला आहे. तर आपण 1400 पेक्षा कुठल्याही पोलिंग स्टेशनवर जास्त लोक ठेवलेले नाही सिटी एरियामध्ये, आधीपेक्षा जास्त रुरल एरिया. व्हीव्हीपॅटच्या मशीनचा उपयोग कसा करावा हा फक्त शहर भागामध्ये शोधांना जास्त माहिती जातो.
ग्रामीण भागामध्ये त्याची जागृती कशी आहे? नाही, जागृती आता आम्ही अराउंड 1 लाखांपेक्षा जास्त आहे, मंडप आहे, ज्या परमिशन्स आहेत त्या सुविधा ॲप्लिकेशन मधून त्यांना देण्यात येणार आहे. तसंच अजून 2 ॲप्लिकेशन्स आहेत, सुगम आणि सुविधा समाधान. सुगम आपण हे व्हेकल मॅनेजमेंट सिस्टमसाठी आहे आणि समाधान आता एमॅलगेट झालं आहे सी विजिलमध्ये आणि सी विजिलची मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेली आहे ती अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे. आपण एकंदरीत टीम्स सगळ्या तयार केलेल्या आहेत, प्रत्येक नोडल ऑफिसर्स तयार केलेले आहेत, प्रत्येक भागासाठी ते नोडल ऑफिसर्स त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. आपण एका पोलिंग स्टेशनला 1+3 असे लोक देत आहोत. 2251 मल्टिप्लाइड बाय 1/3 असं 7804 पोलिंग पार्टीज आपण तयार करणार आहोत. 1+3 मध्ये एक प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग 1, पोलिंग ऑफिसर 2 आणि पोलिंग ऑफिसर 3 हे देण्यात येणार आहे. प्लस पडदा नशीन जिथे असतील तिथे आपण पडदा नशीनसाठी वेगळं नियोजन केलेलं आहे. त्याशिवाय त्यावेळेस आपलं ॲक्सेसिबल इलेक्शन इयर आहे. याचाच अर्थ दिव्यांगांसाठी आपण स्पेशल काळजी घेतलेली आहे. मी त्याचा फिगर आपल्याला देणार आहे प्रेस नोटमध्ये की जे लोक दिव्यांगांमध्ये ऑर्थोपेडिकली हँडिकॅप आहे त्याच्यासाठी आपण रॅम्पची प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्यानंतर आपण व्हीलचेअरची प्रोव्हिजन आपण देणार आहोत. जे अंधळे किंवा ब्लाइंड आहेत त्यांच्यासाठी आपण व्हॉलेंटियर्स ठेवणार आहोत. ब्रेलमध्ये आपण त्या व्हीव्हीपॅटवर राहणार आहे. त्याशिवाय उन्हाळ्यामध्ये पोलिंग होणार आहे 18 एप्रिल आपण जे दिलेलं आहे. तर शेड आणि ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीज आपण तिथे प्रोव्हाइड करणार आहोत. तर अशॉर्ट मिनिमम फॅसिलिटीज ज्या ECIने सांगितलेल्या आहेत ते आपण देणार आणि इम्प्लिमेंटेशन होणार आहे. बुलढाणा लोकसभेच्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमाविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली. बुलढाण्याहून शुभम कायस्थ यांचा हा रिपोर्ट. आचारसंहिता लागू झाल्याने आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जिल्हा कचेरीत जमा करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत आचारसंहिता लागू आहे तोपर्यंत पदाधिकाऱ्यांना गाड्या वापरता येणार नाहीत. मात्र या गाड्या निवडणुकीच्या वेळी वापरल्या जाणार आहेत, अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता घोषित झाल्यानंतर महापौर संजय नरवणे, आमदार सुनील देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, मनपा स्थायी समिती सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदी जननेत्यांच्या गाड्या जिल्हा कचेरीमध्ये जमा करण्यात आल्या. आतापर्यंत 17 वाहनं जमा झाले आहेत. आणखीही काही वाहनं जमा होतील असं नोडल अधिकारी नाईक यांनी सिटी न्यूजला सांगितलं आहे. ही जमा झालेली वाहनं निवडणुकी दरम्यान अधिकाऱ्यांना देण्यात येतात अशी ही माहिती त्यांनी दिली आहे. आदरणीय नाइक साहब, फिलहाल जो वाहन जनसेवकों को दिए गए थे वो वापस जमा कर रहे और आपके द्वारा जमा किए जा रहे हैं. तो मैं आपसे पूछना चाहता हूँ कि करीब करीब कितने वाहन जमा हो चुके हैं, कितने जमा होना बाकी है? लोकसभा निवडणूक 2019 के अंतर्गत वाहन व्यवस्था के अंतर्गत पदाधिकारी जितने भी है उसने एक टोटल 26 नंबर ऑफ व्हीकल्स है. उसमें से 17 व्हीकल्स जमा हुए और रिमेनिंग व्हीकल्स जो है वो व्हीकल जमा हो रहे हैं. तो आज या कल तक पूरा जमा हो जाएगा. इसके अलावा और भी कोई वाहन आने बाकी? इसके अलावा रेगुलर जो वाहन व्यवस्था इलेक्शन के लिए जो भी वाहन व्यवस्था लगने वाली है उसमें अभी तक हमने 142 व्हीकल्स अलॉट किए हैं कंसर्निंग जो भी ARO है उनको. अभी उनका भी उनके पास व्हीकल्स जमा होना चालू हो गया. 1-2 दिन में पूरा व्हीकल्स जमा हो गया. आदरणीय नाइक साहब, अभी जो ये वाहन जमा हुआ है आपके पास में, ये अधिकारियों को बांटे जाएंगे सरकारी काम करने के लिए? सरकारी काम के लिए अधिकारियों को जो सभी बांटे जाएंगे? ARO है उनको बांट दिए जाएंगे उनके काम में. जो भी LAC है रजिस्ट्रेशन असेंबली के जो जैसे बंडारा आता है आता है हर एक को बांट देंगे. मतलब कोई गाड़ी बचेंगी नहीं आपके पास शायद? कुछ यहाँ पे इलेक्शन के लिए रखना पड़ेगा. जो भी बाकी कुछ काम रहते हैं जैसे जैसे रिक्वायरमेंट आएंगी डिप्टी इलेक्शन ऑफिसर्स को वैसे वैसे हम यहाँ पे रिक्विजिट करके रखेंगे उनके काम के लिए या अदर कोई काम करेंगे. रहेंगे सब यहीं आपके कंपाउंड में जमा? नहीं, इसमें से कुछ जाएंगे
जितने हमको लगना है यहाँ पे जितनी रिक्वायरमेंट लगेगी दिन ब दिन उतने रहेंगे, बाकी सब चले जाएंगे। सब आदरणीय नायक साहब, सिटी न्यूज़ से बात करने के लिए हम आपके बहुत बहुत आभारी हैं। धन्यवाद। डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावती येथे राष्ट्रीय तांत्रिक महोत्सव ई-डॅझल्ट 2019चं आयोजन करण्यात आलं आहे। 14 व 15 मार्च रोजी आयोजित ई-डॅझल्टची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावती येथे राष्ट्रीय तांत्रिक महोत्सव ई-डॅझल्ट 2019चं आयोजन करण्यात आलं आहे। लाखाच्या वर पारितोषिक, देशातील विविध अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक व 12 सायन्सच्या विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये राहणार आहे। 14 व 15 मार्च 2 दिवस विविध तांत्रिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। 14 आणि 15 मार्चला टेक्निकल फेस्टिवल, नॅशनल टेक्निकल फेस्टिवल ई-डॅझल्ट हा आयोजित केलेला आहे। मुलांमध्ये जे शैक्षणिक आणि सायंटिफिक हे गुण असतात, या कलागुणांना वाव देण्याकरता हा टेक्निकल फेस्टिवल आम्ही इथे कॉलेजमध्ये आयोजित केलेला असून या टेक्निकल फेस्टिवलमध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, पेपर प्रेझेंटेशन, लॅन गेमिंग आणि असे विविध प्रकारचे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स या विविध विषयांमधल्या मुलांसाठी हा फोरम आयोजित केलेला आहे। या फोरममध्ये 12वी पासून ते इंजिनिअरिंगचे मुलं सहभाग घेऊ शकतात आणि ते सहभागी झाल्यावरती त्यांच्या अंगीकृत गुणांना वाव देण्याकरता कॉम्पिटिशन घेतले असल्यामुळे नेमकं तिथे क्वालिटीचं प्रदर्शन होईल असं अपेक्षित आहे। विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या तांत्रिक कलागुणांना प्रदर्शित करण्याचं आवाहन डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावतीचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद पाटील, डॉक्टर R.M. देशमुख, डॉक्टर S.S. दांडगे, डॉक्टर प्रीती देशमुख, प्राध्यापक अभिजित शहाडे, प्राध्यापक R.R. चारथड, प्राध्यापक स्वाती टवलारे, प्राध्यापक पंकज पाटील, प्राध्यापक सोमदत्त तोंडरे यांनी केला आहे। या 2019 IST न्यू दिल्ली आणि डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ई-डॅझल्ट 2019 हा नॅशनल लेवल टेक्निकल फेस्टिवल ऑर्गनाइज करत आहे। 2013 पासून या नॅशनल टेक्निकल फेस्टिवलला सुरुवात केलेली आहे आमच्या कॅम्पसमध्ये आणि दरवर्षी आम्हाला हजारोच्या पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन मिळतात आणि अशा अनुषंगाने 12वी सायन्स, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी त्यामध्ये सहभाग करतात। महिला दिनानिमित्त युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने वाठोडा शुक्लेश्वर येथे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शिका नवनीत राणा यांनी ग्रामीण भागातील समस्या सोडवण्याचा संकल्प केला। अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे नवनीत राणा यांनी महिला मेळाव्याला संबोधित केलं। युवा स्वाभिमानच्या वतीने येथे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। महिला मेळाव्याला संबोधित करताना नवनीत राणा यांनी वाठोडा शुक्लेश्वर येथे महिलांबद्दल प्रशंसोद्गार काढले। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असतेच, तसंच स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात असं त्या म्हणाल्या। हे महिला पुरुष वर्ग महिलाची नेहमी आदर सन्मान करत आलेले आहे। फक्त महिलांनी स्वतः मजबूत कसे झाले पाहिजे, एक महिलांनी दुसरी महिलाचा सपोर्ट केला पाहिजे, तिचे सोबत उभी राहिली पाहिजे। त्या दिवशीपासून आपण खऱ्या अर्थाने जर म्हटलं, त्या दिवशीपासून महिला दिवस आपण साजरा करू शकतो। आणि महिलांसाठी एक दिवस बनू शकत नाही, कारण की सुरुवातच महिला करते आणि शेवटही महिलापासूनच होत असते आणि प्रत्येक दिवस महिलाशिवाय जगामध्ये काहीच घडू शकत नाही आणि प्रत्येक दिवस महिलांसाठी असते आणि म्हणून सगळे महिलांना महिला दिवस निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। युवकांसाठी निशुल्क अभ्यासिका, क्रीडा संकुल, त्याचप्रमाणे वाठोडा शुक्लेश्वर येथे दारूबंदी करायची आहे, परंतु त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी मांडलं। युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने शेकडो गोरगरीब महिलांना भेटवस्तू नवनीत राणा यांच्या हस्ते देण्यात आल्या। मोठ्या संख्येने युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या। हातकुलीहून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट। दारूमुळे देशाचा नाश होणार, तेव्हा दारूला स्पर्श करू नका असा संदेश महात्मा गांधींनी दिला। त्यांच्या संदेशानुसार एका इंग्रजाने आपला दारूचा कारखाना विकला, परंतु आज देशात दारू पाण्यासारखी वाहते आहे। त्यामुळे एखाद्या जनावराप्रमाणे माणसं रस्त्यावर पडलेली दिसत आहेत। दारूमुळे देशाचा नाश होणार, तेव्हा दारूला स्पर्श करू नका
असा इशारा महात्मा गांधी यांनी दिला. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार इंग्रज मेकिन बुवरी यांनी आपला दारूचा कारखाना विकून टाकला व इंग्लंडला निघून गेले. त्यानंतर महात्मा गांधी यांचं निधन झालं. देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र देशामध्ये रिकामा बाटल्यांचा व्यापार करणारे मोहन मेकिन बुवरी कारखानदार बनले. देशातच बिअरपासून तऱ्हेतऱ्हेची दारू बनायला लागली. साखर कारखान्यातील वेस्टेजपासून देखील दारू बनायला लागली आणि त्याची विक्री ही जोमाने व्हायला लागली आहे. त्याचा परिणाम समाजावर होतो आहे, घराघरांवर होतो आहे. अनेक घरांमधली आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. दारूमुळे झालेली दुर्दशा कोणत्या थराला नेऊ शकते याची उदाहरणं रोजच दिसत आहेत. रस्त्यावर एखाद्या जनावराप्रमाणे पुरुषही पडलेले दिसत आहेत. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. देवीनगर येथे राहणारे 48 वर्षीय मारोतराव मोहजनकर हे सोमवारी सायंकाळी 5 वाजता कुटुंबियांसमवेत लग्नाच्या रिसेप्शनसाठी मोर्शीला गेले. मंगळवारी सकाळी 12 वाजता ते मोर्शीहून परत आले असता त्यांना आपल्या घराचं कुलूप तुटलेलं दिसलं. दार उघडं दिसलं. घरात गेले असता कपाटाचं लॉकर सुद्धा तुटलेलं होतं. त्यातून त्यांच्या लक्षात आलं की चोरी झाली आहे. त्यांच्या घरातून चोरट्यांनी 5,000 रुपयांची नगदी, 4 चांदीचे सिक्के, 1 ग्रॅम सोन्याची जिवती असा एकूण अंदाजे 12 ते 13 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. 42 वर्ष दमयंती मारोतराव मोहजनकर यांच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी 454, 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरटे हाताला तेल लावून आले होते व लॉक तोडून त्यांनी पाण्यात टाकले. त्यामुळे त्यांच्या बोटाचे ठसे मिळू शकले नाही. मोहजनकर कुटुंबीय लग्नाच्या रिसेप्शनला गेले असल्यामुळे जवळपास घरातील असलेले सोने ते सोबत घेऊन गेले होते, त्यामुळे बचावले. हा साहेब, आम्ही रिसेप्शनला मोर्शीला जाण्यासाठी 5 वाजता निघालो. 5 वाजता निघाल्यानंतर आम्ही काल रात्री 5 वाजता हो काल 5 वाजता तर संध्याकाळी 5 वाजता निघालो आम्ही. तर तिकून आम्ही 12-1 वाजताच्या जवळपास आम्ही घरी आलो. दिवसाचे 12-1 वाजता आज सकाळीच. तर सकाळी आल्यानंतर आम्हाला समोरचं लॉक बरोबर होतं व्यवस्थित आणि ह्या दाराचं लॉक असं तोडलेल्यासारखं होतं आणि हे दार असं उघडं होतं. आम्ही आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर आम्हाला हे अलमारी फुटलेली दिसली. त्यामध्ये दिवाणावर असं बिखरलेलं सामान पडलेलं दिसलं. तर अशी हे चोरी झालेली आहे. काय काय गेलं चोरी? आमचे एक म्हणजे पैसे गेले 5-6 हजार रुपये आणि चांदीचे शिक्के गेले 4 आणि एक ते काय म्हणजे झालं पाचून जिवती गेली ते 52 ग्रामची सोन्याची. बाकी ताई सांगते. बाकीचं काही एवढं काही गेलेलं नाही. बाकीचं आम्ही सोनं सोबत नेलं होतं. ठीक आहे. त्या कारणानं आमची जास्त चोरी झालेली ती. बरं. धामणगाव गडी येथे राहणारा साहेबराव रंगराव बावणे हा 50 वर्षीय आरोपी अमरावती मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. हा आरोपी अभिवचन रजेवर आला असता कारागृहात दाखल न होता अनधिकृतपणे फरार झाला. गोपनीय माहितीवरून ग्रामीण पोलिसांनी या फरार कैद्याला धामणगाव गडी येथून अटक केली आहे. चांदूर बाजार ते अमरावती मार्गावर शिरसगाव बंड शिवारात उभ्या असलेल्या एका महिंद्रा कंपनीच्या 4 चाकी गाडीची तपासणी केली असता विदेशी मद्याचे 14 बॉक्स ज्याची किंमत 4,55,000 रुपये आहे ती राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली असून निखिल अनिल गुप्ता आणि राज सुनील गुप्ता या आरोपींना अटकही केली आहे. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.